बीड हत्या प्रकरणाच्या तपासातून लोकप्रतिनिधींनी बाजूला व्हावं, वाल्मिक कराडला मकोका लागल्यानंतर सदावर्तेंनी प्रतिक्रिया दिली आहे। बीड हत्या प्रकरणात सुरेश धस हवालदार म्हणून काम करतात असंही सदावर्ते म्हणाले आहेत। वाल्मिक कराड आहेत, त्यांच्यावरती मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांच्यावरती त्यांना खुनाच्या गुन्ह्यात देखील सहभागी करण्यात आले। बघा, तपास यंत्रणा जे असतात त्या कोणत्याच राजकीय म्हणजे ज्या प्रकारे आमदारांचं त्या जिल्ह्यातल्या वर्तन आहे, स्टेरिंग हातात घेतल्यासारखं आमदार काही वर्तन करत आहेत। जसं धस नाव घ्यायला हरकत नाही, म्हणजे ज्याला म्हणतो आपण एक 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 एक, जसे की स्वतःच एखाद्या सन्माननीय आमचे पोलीस कॉन्स्टेबल जसं काम करतात आणि माहिती शोधून आणतात, तसं त्यांचं जे चाललेलं आहे। SITची जी जुनी SIT स्थापन केलेली ती कालच बरखास्त केली आणि आता नवीन SIT स्थापन झालेली आहे आणि या SITला धरूनच आता ज्या वाल्मिक कराड यांच्या पत्नी आहेत मंजिरी कराड यांनी नवीन आरोप केलेले आहेत। SITचे प्रमुख आहेत जे बसवराज तेली, त्यांचे आणि आमदार सुरेश धस यांचे संबंध असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। मंजिरी ताई जे बोलल्यात की धसांशी संबंधित आहेत, तेली पोलीस अधिकारी आहेत, त्यांची मला हिस्ट्री जॉग्राफी माहीत नाही, पण मला हे म्हणायचं आहे की जर धसांशी संबंधित असेल आणि धस एका विशिष्ट जात समूहाच्या उद्देशानं जर त्यांचं सगळं काही चाललेलं आहे, म्हणजे बोलणं त्यांचं जे कार्य आणि त्याच्यामध्ये वंजारी समाज हा स्वतःला विक्टिम होत आहे, समजतही आहे आणि होते आहे, ही जर वस्तुस्थिती असेल तर मला असं वाटतं की तेली साहेबांनी ऑनररीली म्हणजे स्वतःहून जर धसांचे आणि त्यांचे संबंध असतील तर त्यांनी त्या तपासातून स्वतःला वेगळं करून घ्यायला काय हरकत नाही मला।